शिक्षकांना शाळाबाह्य कामं या ठिकाणी राज्य सरकारने लावल्यामुळे शिक्षक संघटना आक्रमक झालेली आहे। आज जर बघितलं गेलं तर अमरावती जिल्ह्यातील चौदाही तालुक्यातील जवळपास 1500 पेक्षा जास्त शाळा बंद आहेत। साधारणतः 5000 शिक्षक जे आहे संपावर आहे आणि दुपारी जर बघितलं गेलं तर या ठिकाणी मोठा मोर्चा देखील अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार आहे। मी सध्या अमरावती शहरातील गर्ल्स हायस्कूलमध्ये या ठिकाणी जर आपण बघितलं गेलं तर या ठिकाणी 100% अमरावती जिल्ह्यातील म्हणजे ग्रामीण भागातील संपूर्ण शाळा ज्या आहे बंद आहे। त्यामुळे शिक्षक संघटनेच्या या संपूर्ण आंदोलनाला मोठं यश आलेलं या ठिकाणी बघायला या ठिकाणी मिळतं। एकूणच आपल्यासोबत बोलण्यासाठी काही शिक्षक आणि शिक्षक नेते देखील आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहे। सर, काय सांगणार, नेमक्या काय तुमच्या मागण्या आहेत? आमच्या ज्या मागण्या आहेत, विविध मागण्या आम्ही आतापर्यंत शासनापर्यंत पोहोचवल्यात, परंतु शासनाने आमच्या निवेदनांना केराची टोपली दाखवली म्हणून आम्हाला नाईलाजास्तव हा निर्णय घ्यावा लागलेला आहे। आज अमरावती जिल्ह्यातील तर संपूर्ण शाळा बंद आहेतच, परंतु राज्यभर या शाळा बंद करण्यात आलेल्या आहेत। त्याला कारण असं आहे की टीईटी अनिवार्यता हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे। सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आलेला आहे तो आम्हाला मान्य आहे, परंतु 2010 म्हणजे RTE चालू होण्यापूर्वी जे शिक्षक सेवेत आहेत त्यांच्यासाठी हे अन्यायकारक ठरलेलं आहे। कारण की 2010ला RTE लागू झालं, परंतु 2017ला या सरकारने अमेंडमेंट केली आणि 2017 पासून टीईटी ही 2010 पूर्वीच्या शिक्षकांना सुद्धा अनिवार्य केली। त्यामुळे 2017ची ती अमेंडमेंट शासनाने मागे घ्यावी, हे एक मागणी आहे। त्यानंतर सध्या परिस्थितीत SIRचं काम चालू आहे आणि जवळपास 90% प्राथमिक शिक्षकांना SIRचं काम देण्यात आलेलं आहे। त्यामध्ये पूर्ण वेळ शाळा करून नंतर आपण SIRचं काम करावं असं म्हटलं जातं। म्हणजे एक प्रकारे प्राथमिक शिक्षकांना वेठबिगार समजलं जातंय आणि कितीही म्हटलं तरी प्रत्येकाची एक मानसिक क्षमता असते। जरी पूर्ण वेळ शाळा होत असली तरी सुद्धा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर त्याचा परिणाम होणारच आहे आणि म्हणून आमची अशी मागणी आहे की SIR कामामध्ये सुद्धा आम्हाला वेळेची सवलत सुद्धा मिळाली पाहिजे। आणि खरं तर म्हणजे BLOचं जे काम आहे तेच प्राथमिक शिक्षकांच्या अशैक्षणिक काम म्हणून राज्य शासनानेच घोषित केलेलं आहे की हे काम अशैक्षणिक आहे BLOचं काम, परंतु कारण की आम्हाला फक्त प्रत्यक्ष निवडणुकीचं काम द्यावं असं शासनाने शासन निर्णय काढला। BLOचं काम हे वर्षभर चालणारं काम आहे, त्यामुळे हे अशैक्षणिक काम हे शिक्षकांकडून 100% काढून घेण्यात यावं, ही सुद्धा आमची मागणी आहे। तुम्ही काय सांगणार? नेमकं सर, 11 ते 12 वाजता तुमचा मोर्चा देखील मोठ्या प्रमाणावर काढण्यात आला। ग्रामीण भागातील बहुतांश शिक्षक या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे। यामध्ये आज अमरावती जिल्ह्यातील जवळपास सर्व प्राथमिक शिक्षक संघटना, काही माध्यमिक शिक्षक या संपामध्ये सहभागी झालेले आहेत। 11 वाजता हा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून निघणार आहे। मुद्दा हा आहे की ज्या संस्था शासन निर्माण करते त्या संस्थेला ते काम करू देणं अपेक्षित आहे। शाळा हे समाज परिवर्तनाचं साधन आहे, जिथे विद्यादानाचं काम झालं पाहिजे, या प्रमुख हेतूने शाळांची निर्मिती झाली आहे। पण शासन स्वतः कायदे करतात आणि स्वतःच कायदे तोडतात। RT ॲक्ट, राईट टू एज्युकेशन मध्ये सरळ म्हटलेलं आहे की शिक्षकांना फक्त 3च प्रकारची कामं दिली पाहिजे, एक जनगणना असेल, एक आपत्ती असेल आणि एक निवडणूक असेल। परंतु शासनाने एक BLO आणि SIRचं काम देऊन शाळा या शैक्षणिक सत्रात सुरुवातीलाच ओस पडल्यासारख्या झालेल्या आहे। सगळ्या शिक्षकांना BLOचं काम, SIRचं काम देऊन शाळेचा जो मुख्य हेतू आहे तो या ठिकाणी कुठेतरी तळीस जाताना दिसत आहे। दुसरा मुद्दा आहे की पदोन्नतीच्या संदर्भातले जे काही शासनाचे निकष आहेत ते अत्यंत चुकीचे आहेत, ते निकष दुरुस्त करावे। TETची अट असेल, जुन्या शिक्षकांना काही गरज नाही, ते शिक्षक त्यावेळेस जेव्हा लागले तेव्हा त्यांनी त्यावेळेसची पात्रता केलेली आहे। आज जर तुम्ही IAS ऑफिसरला 10-15 वर्ष झाल्यानंतर त्याला पुन्हा म्हणाल की IASची परीक्षा पुन्हा दे, तर हे शक्य नाही। फक्त हे शिक्षकांसाठीच का राबवल्या जाते, हा मूलभूत प्रश्न या ठिकाणी निर्माण होते। आणि TETची अट ही फक्त 8वी पर्यंतच्या शिक्षकांना आहे, पण अमरावती जिल्हा परिषदने एक जावई शोध लावलेला आहे की 9वी-10वीच्या शिक्षकांना देखील पदोन्नती पाहिजे असेल तर TET अनिवार्य आहे। अशा अनेक अशैक्षणिक कामं महसूल खात्यामार्फत परस्पर शाळांना दिले जाते, त्यामुळे या शिक्षणाचा पूर्ण असा सत्यानाश झाल्यासारखं या ठिकाणी दिसत आहे। म्हणून पूर्ण राज्यातील शिक्षक आज रस्त्यावर उतरलेले आहेत। शासनाने याची गंभीर दखल घ्यावी, हे आपणाच्या माध्यमातून मी शासनाला सांगू इच्छितो। निश्चितच शिक्षकांच्या या बंदला जे राज्यव्यापी मोठा प्रतिसाद मिळालेला आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये जर बघितलं गेलं तर मोठा प्रतिसाद लाभलेला आहे। जे विद्यार्थ्यांना अध्यापनासह इतरत्र राज्य सरकारने जे काम लावले त्या कामाचा निषेधार्थ संपूर्ण शिक्षक संघटना देखील आज रस्त्यावर मोठ्या प्रमाणात उतरणार आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।